भिवंडी शहरातील गटार आणि मलनिस्सारण व्यवस्था स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका यंत्रणा अपुरी पडत असल्यानं आता यांत्रिक पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला जातोय। मलनिस्सारण गटारांच्या मेन होल स्वच्छतेसाठी रोबोटिक यंत्रणा वापरण्याच्या दृष्टीनं केरळमधल्या जेन रोबोट कंपनीचे प्रात्यक्षिक सोमवारी अशोकनगर या ठिकाणी सादर करण्यात आले। या प्रात्यक्षिकाला महापौर नारायण चौधरी, नगरसेवक ॲडव्होकेट वैभव भोईर, फराज बहुद्दीन, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त विक्रम दराडे तसंच स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। मलनिस्सारण गटारांचे मेन होल खोल जमिनीमध्ये असल्यामुळे मनुष्यबळाच्या वतीनं त्यांच्या मदतीनं स्वच्छता करणं अवघड ठरतं आणि अशावेळी जीवितहानीचा सुद्धा धोका निर्माण होतो। त्यामुळे रोबोटिक यंत्रणेचा वापर केल्यास मुख्य रस्त्यांसह अरुंद गल्लीबोळातील मेन होल स्वच्छ करणं हे अधिक सोपं होणार आहे आणि ही जेन रोबोट यंत्रणा सुमारे 1,90,00,000 रुपये किमतीची आहे आणि पालिकेच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर नारायण चौधरी यांनी यावेळी दिली। आम्ही ट्रायल बेसिसवर केरळवरून गाडी मागवलेली आहे। आपले जे अंडरग्राउंड ड्रेनेज आहे ते साफ करण्यासाठी त्याचा हे आम्ही डेमो आज दिलेला आहे या लोकांनी। याच्यावर आम्ही चर्चा करू, आपल्या काय जर आपल्याला गरज असेल तरच ही आम्ही पुढे घेऊ। ते आपण मॅन्युअल करतो आणि त्या ड्रेनेज मध्ये आमचा एखादा कामगार आतमध्ये पडला किंवा त्याच्या जीवाला हानी नाही हो म्हणून हे आमचं टेक्निक चालू आहे। साधारणतः मला वाटतं 1.3 लाख 1,09,00,000 आम्हाला डिस्कस करायचंय, चर्चा करायची। आमच्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना जे अनुभवी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला जास्त हे मिळेल तेव्हा आपल्याला गरज आहे किंवा नाही आहे। तर आमच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा करू तेव्हा निर्णय घेऊ।